हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मस्त ना. सो मी इथे बनवत आहे शेवग्याची शेंग. एक दिवस आधी आणून ठेवली होती आणि ती इतकी सुकून गेली होती ना, म्हणजे अजिबात कवर निघत नव्हतं. सो कसं काढलं मी आणि त्याला पाण्यातून वॉश करून घेतले आणि मग त्याला कुकरमध्ये एक शिट्टी घेतली फक्त. आणि मग इथे खोबरं मोठं घेतलं होतं, जास्त बारीक नाही केलं होतं मी. त्याला चांगलं म्हणजे काळपट भाजून घेतलं. त्याच्यानंतर मग कांदा आणि लसूण, टमाटा यूज नाही केला याच्यामध्ये मी अजिबात. सो वगैरे माझं खोबरं रेडी झालेलं आहे. कांदाही मस्तपणे भाजून झाला आणि मग आता कांदा ॲड केला आहे आणि मसाला रेडी झाला. सो यात मी 2 पळी तेल घेतलेलं, थोडंसं जिरा, कढीपत्ता आणि मग मसाला आपला जो बनवला होता तो ॲड करायचा याच्यात. प्रॉपर याला आता मी मीठ ॲड केलं आहे, हळद ॲड केलं आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं काळं तिखट आणि थोडं धनपेड. प्रॉपर मिक्स करून घेतलं याला आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत फिरवत राहायचं, म्हणजे चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडंसं घरकुल मसाला आणि थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट मी याच्यामध्ये ॲड केली. आता झालं. इथे मग शेवगा ॲड केले आणि ते शेवगा ज्याच्यावर शिजवले होते तेच पाणी मी याच्यामध्ये यूज केलं. शेवगा रेडी झालेला आहे. मी जास्त पातळ नाही केलं होतं. सो रेडी. भाजी इतकी भारी झाली होती ना, म्हणजे छान झाली होती. थोडंसं नकळत मीठ थोडं जास्त होतं, पण इतकं म्हणजे कळून आलं नाही. म्हणजे असं होतं ना, तोंड भरून मीठ होतं, असा प्रकार झाला होता. नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.